400 कोटी रुपयाची अंडरग्राउंड ड्रेनेज मी उदगीरमध्ये त्या ठिकाणी मंजूर केले। उद्या माझ्या इथल्या जनतेला कुठल्याही आरोग्याच्या बाबतीमध्ये त्रास होऊ नये, त्यांना डेंगू होऊ नये, त्यांना डेंगू होऊ नये, त्यांना कुठला रोगराई होऊ नये म्हणून अंडरग्राउंड ड्रेनेजची योजना मी त्या ठिकाणी आणली आहे। त्याचा सर्वे झालाय, त्याच्या कामाला त्या ठिकाणी सुरुवात सुद्धा झालेली आहे। 6 महिन्याच्या आत आपलं उदगीर शहरामध्ये अंडरग्राउंड ड्रेनेज त्या ठिकाणी होणार आहे। आणि ते त्या अंडरग्राउंड ड्रेनेज सुद्धा जसं पिण्याच्या पाण्याला पाईपलाईन करतात, रस्ते खोदले होते, आता सुद्धा रस्ते खोदले। चेमेगाव साहेब त्या ठिकाणी रस्ते खोदावे लागले होते। आणि एकदा अंडरग्राउंड ड्रेनेज झालं की आम्ही सगळे नेते मंडळी बसून एक डीपी प्लॅन तयार करून जवळजवळ 1000 ते 1200 कोटी रुपये देऊन सगळे रस्ते चकाचकीत करण्याचं काम आपण भविष्यकाळामध्ये आपण त्या ठिकाणी आपल्याला करावं लागणार आहे। एक स्वच्छ शहर, एक हरित शहर, एक सुंदर शहर करण्याचा संकल्प माझा त्या ठिकाणचा आहे। आज आपण बघितलं असाल, मी आमदार झाल्यापासून मी तुम्हालाच प्रश्न विचारतो, मी आमदार झाल्यापासून उदगीरमध्ये काय बदल झालाय का नाही झालाय? प्रत्येक व्यक्ती मला भेटलं की म्हणतात भाऊ उदगीर बदललंय। मी ज्यावेळेस मुंबईमध्ये जात होतो, मी ज्यावेळेस बेंगलोरमध्ये जात होतो, त्यावेळेस मलाही असंच वाटायचं की माझंही शहर अशा पद्धतीनं नटलं पाहिजे, अशा पद्धतीनं सजलं पाहिजे आणि अशा पद्धतीच्या सुविधा माझ्या जनतेला दिल्या पाहिजे, ही माझी भावना त्या ठिकाणची होती। आणि त्या पद्धतीनेच मी त्या ठिकाणी काम करतोय। आज एवढ्या मोठ्या सभेमध्ये 10 वाजलेत तरीही 2 ते 3 हजार जनता माझे 2 शब्द ऐकण्यासाठी इथे थांबलेली आहे। त्याला घरी जेवायला जायचंय, माझ्या भगिनीला घरी जाऊन जेवण बनवायचंय, तरी का बसलेत मला माहित आहे की त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे आणि माझंही त्यांच्यावरती प्रेम आहे। आणि म्हणून माझ्या माय भावनाला मी सांगू इच्छितो, माझ्या भावाला मी सांगू इच्छितो की आपण उदगीर जिल्हा निर्मिती करता जे जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उभा करून दिलंय। येणाऱ्या 20 तारखेला तुम्ही मला मतदान करून प्रचंड बहुमताने विजय केल्यानंतर मी उदगीर जिल्हा केल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द सुद्धा तुम्हाला देतो। उदगीर जिल्हा निर्मिती करण्याकरता काय लागतंय? फक्त 1100-1200 कोटी रुपये। आता तेवढीही गरज लागणार नाही, सगळ्या इमारती तयार केल्या। आता ऍडिशनल एसपीचं कार्यालय येते, ऍडिशनल कलेक्टरचं कार्यालय आलंय, आरटीओचं ऑफिस 8 दिवसामध्ये आरटीओचं ऑफिस आहे आणलं आपण, हातरुमाल टाकून ठेवलं आपण। आता आपण MH24 आहोत का? आता आपण MH55 आहोत। आपली उदगीरची वेगळी ओळख आपण त्या ठिकाणी निर्माण केली। परत आपल्याला खूप काम करायचंय। मला खात्री आहे सर्व समाज बांधव माझ्या सोबत आहे। कुणी कितीही अफवा पसरू द्या, कुणी कितीही व्हिडिओ पाठवू द्या, इथली जनता सुज्ञ जनता आहे। इथले सर्व जाती धर्मातले लोक फार हुशार आहेत। फयाज भाई, आपल्याला घाबरायची गरज नाही। जाणीवपूर्वक फेक निगेटिव्ह बागमध्ये साहेब त्या ठिकाणी फेकतायत, काही काळजी नाही। लोकांनी बघितलंय त्याला 10 वर्ष कोणत्या तरी समाजाला तरी न्याय दिला का हो? कोणत्या तरी समाजाचा सन्मान तरी केला का हो? आता मुस्लिम बांधव जातात, संजय बनसोडे महायुतीमध्ये गेले, त्यांना मुस्लिम बांधव मतदान करणार नाही। हिंदू समाजामध्ये जातात, मी एवढे वर्ष हिंदू समाजामध्येच होतो, मी तुमचाच आहे, तुम्ही मला मतदान करणार आहेत म्हणतात। अरे पण मला सांगा, हे पद कशासाठी आहे? हे पद तुम्हाला सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पद आहे। सर्व जाती धर्माचा सन्मान केला पाहिजे, हे लोकप्रतिनिधींचं कर्तव्य असतं। तुम्ही बघितलं असाल, आदरणीय सर्व नेत्यांनी त्यांच्या भाषणात त्या ठिकाणी सांगितलं की आज इथं मोठ्या प्रमाणावर अल्पसंख्याक समाज आहे, मुस्लिम समाज आहे। माझ्या मुस्लिम बांधवांनी
2019ला प्रचंड मताने मला विजय केलं होतं. त्या मुस्लिम बांधवांनी ज्या ज्या काही सूचना केल्या या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये, त्यांच्या वस्त्या असतील किंवा त्यांनी ज्या ज्या गोष्टी मला सांगितल्या त्या सगळ्या गोष्टी मी पूर्ण करण्याचं काम मी त्या ठिकाणी केलंय. शादीखाना सरकारी जमीन त्या ठिकाणी त्यांना दिली आणि 7.5 कोटीचा शादीखाना आपण हैदराबादला जसा नसेल तसा आपण उभा करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं. निटोल साहेबांच्या कार्यकाळामध्ये सर्व महापुरुषांच्या प्रवेशद्वार त्या ठिकाणी होते. फक्त 2 शिल्लक राहिले होते. जगज्योती महात्मा जागेअभावी ते प्रवेशद्वार त्या ठिकाणी राहिलं होतं. म्हणून रायगडावर जशी नसेल तसं प्रवेशद्वार नळेगाव रोडला 2.5 कोटी रुपयाचं आपण त्या ठिकाणी करून देतोय. आपण डॉक्टर अब्दुल कलाम हायवेवरती कोट्यावधी रुपयाचा निधी देऊन आपण ती कमान त्या ठिकाणी आपण करतोय. कब्रस्तानला पैसे दिले, ईदगाह मैदानाला पैसे दिले, प्रत्येक समाजातल्या वस्त्याला आपण निधी त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिली. आपण उपलब्ध त्या ठिकाणी करून दिली. आज लिंगायत समाजाला तुम्ही बघताय की बिदर रोडला वीर शिव लिंगाकडे आम्ही जातो. छान आहे का नाही? माझ्या मातंग समाजातले बांधव आणि म्हणून वेळ जास्त झालाय. तुम्ही मला 20 तारखेला मतदान करून 23 तारखेला निवडून देणार त्याची खात्री मला आहे. खात्री आहे ना? मला पूर्ण विश्वास आहे. मी 5 वर्ष